जय शिवराय मंडळी. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता आपण निघालेलो आहोत एक नवीन ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे एक सुंदर अशा टेकडीवरती बांधलेलं हनुमान मंदिर. अतिशय सुंदर असं अप्रतिम जे मंदिर आहे या ठिकाणी आता आपण निघालेलो आहोत. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळींनो, आत्ता आपल्याला ज्या मंदिराकडे जायचं आहे ते मंदिर आपल्याला रस्त्यावरून या ठिकाणी दिसत आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि टेकडीवरती हे मंदिर आपल्याला पाहायला भेटते. चला तर वेळ न घालवता आपण पोचूया मंदिराकडे. मेन रस्त्याला लागूनच मंदिराचे आपल्याला एक पहिले प्रवेशद्वार पाहायला भेटते. या प्रवेशद्वारातून आपण सिमेंट रोडने डायरेक्ट मंदिराच्या टेकडीवरती जाण्यासाठी पायऱ्या असणाऱ्या ठिकाणापर्यंत म्हणजेच दुसरे प्रवेशद्वार असणाऱ्या ठिकाणापर्यंत आपण जाऊन पोचतो. जय शिवराय मंडळी. तर आता आपण पोचलेलो आहोत हनुमान मंदिर या ठिकाणी. तर हे मंदिर आपल्याला चौफुला फाटा म्हणजेच पिंपळे जगताप या गावामध्ये पाहायला भेटतं. तर अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी टेकडीवरती बांधलेलं आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला नव्यानेच वृक्षारोपण केलेलं पण पाहायला भेटतं. म्हणजे स्थानिक ग्रामस्थ किंवा जे कोणी यावरती ट्रस्टी असतील या लोकांनी मंदिर परिसर सुधारण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे हे अतिशय सुंदर असं आहे. तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. तर मंडळींनो, तुम्ही मागे पाहू शकता की ही जी टेकडी दिसत आहे या टेकडीवरती बजरंग बली यांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर हेच मंदिर पाहण्यासाठी आपण खास आलेलो आहोत. चला आता आपण जाऊया मंदिर पाहण्यासाठी. तर मंडळींनो, आता आपण पोचलेलो आहोत हनुमान मंदिर या ठिकाणी आणि या ठिकाणी येऊन आपण नुकतंच दर्शन घेतलेलं आहे. तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता की हे टेकडीवरती हनुमान मंदिर आहे आणि बाजूचा व्ह्यू तुम्हाला अतिशय सुंदर असा दिसत आहे. आता सध्या इकडे बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर ह्या पावसामध्ये तुम्हाला पाठीमागची हिरवीगार शेतं कशी दिसतात ते पण मी तुम्हाला दाखवत आहे.
मित्रांनो, टेकडीवरचं हनुमान मंदिर पाहिल्यानंतर त्याच्याच बाजूला असलेलं एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि ह्या मंदिराचं पण संपूर्ण चित्रीकरण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. चला तर म्हणजे जाऊया आता आपण दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एकमुखी दत्त मंदिर पाहायला भेटतं आणि ह्या मंदिराची रचना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची या ठिकाणी असल्याचं दिसून येतं की जे गर्भगृह आहे हे आपल्याला उंचावरती या ठिकाणी बांधलेलं पाहायला भेटते आणि गर्भगृहाच्या बाजूला जो सभामंडप काढलेला आहे तो आपल्याला एक खोलगट भागामध्ये पाहायला भेटतोय. तर मंडळींनो, या सभा मंडपाला आपल्याला भिंतीच्या ऐवजी म्हणजे वीट बांधकाम ऐवजी संपूर्ण काचाच पाहायला भेटतात आणि अतिशय सुंदर असं एकांत ठिकाणी असलेलं हे पण आपल्याला एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते. आणि चला आता आपण मंदिराच्या पाठीमागे आपण एक वृक्ष पाहत आहोत. ते आहे उंबराचं वृक्ष. म्हणजे उंबराच्या झाडाखाली दत्ताचा वास असतो असं जे म्हटलं जातं तेच हे ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर या ठिकाणी आपल्याला जे उंबराचं झाड पाहिलं, त्या झाडाखाली आपल्याला एक छोटंसं मंदिर पाहायला भेटतं. त्या मंदिरावरती लिहिलं आहे ओम नमः शिवाय, जय शंभो, शिव शंभो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला दत्त महाराजांच्या पादुका ठेवलेल्या पाहायला भेटतात आणि बाजूलाच एक छोटं आपल्याला पिंड ठेवलेली पाहायला भेटते आणि त्यावरती हा जो कलश आहे यामध्ये पाणी टाकून ही पाणी ह्या पिंडीवरती टपकताना आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इकडे पाहू शकता की बाजूनी पूर्ण मंदिराला काचा बसवण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर मंडळींनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.